अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली आहे। मुंबई हायकोर्टानं याबाबतचा निर्णय राखून ठेवलाय। या एन्काउंटर प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवावा की नाही यावर कोर्ट निकाल देणार आहे। जर दंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांच्या भूमिकेवर बोट ठेवलाय आणि कुटुंबियांची मागणी आहे तर कायद्यानं गुन्हा नोंदवलाच हवा, अशी मागणी तक्रारदारांचे वकील आणि अमायकस क्युरी मंजुळा राव यांनी केली आहे। मात्र चौकशी रिपोर्ट आल्याशिवाय राज्य सरकार एफआयआर दाखल करणार नाही, असं विशेष सरकारी वकील अमित देसाईंनी स्पष्ट केलं आहे। पुढची बातमी, सिडको लॉटरी धारकानं साम हेल्पलाईनवर व्यथा मांडली आहे। विजेत्यांना मिळालेल्या घरांच्या एकूण क्षेत्रात तफावत असल्याचा आरोप एका ग्राहकानं केला। सिडकोनं विजेत्यांना इरादापत्र पाठवलं, त्यात कार्पेट एरियात बदल झाल्याचं त्यांनी म्हटलंय। जाहिरातीमध्ये वाशीमधल्या 1 BHK घराचा कार्पेट एरिया 322 चौरस फूट दाखवण्यात आला, मात्र इरादापत्रात घराचं क्षेत्र 291.92 चौरस फूट असल्याचा आरोप करण्यात आलाय। म्हणजेच तब्बल 30 चौरस फुटांचं घर कमी वाट्याला येतंय। कार्पेट एरिया कमी आहे, मात्र किंमत तेवढीच असल्यानं विजेत्यांकडून संताप व्यक्त होतोय। 1 BHK घराचं चटई क्षेत्र हे 322 स्क्वेअर फीट असेल असं नमूद करण्यात आलं होतं व आता इरादापत्रामध्ये तेच क्षेत्रफळ 290 ते 292 स्क्वेअर फीट एवढं दाखवलं जात आहे व किंमतही जी 322 स्क्वेअर फीटसाठी आकारली जाणार होती तीच किंमत 290 ते 92 साठी आकारली जात आहे। याबद्दल ग्राहकांमध्ये खूप मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे। सिडकोकडून ही खूप मोठी फसवणूक ही ग्राहकांची झाली आहे। माध्यमातून पाहूयात नेमकं काय कारण आहे। सिडकोनं 19,518 विजेत्यांना घराचं इरादापत्र पाठवलं। जाहिरातीत कार्पेट एरिया 322 चौरस फूट दाखवण्यात आलाय। इरादापत्रात मात्र घराचं क्षेत्रफळ 291.91 चौरस फूट इतकंच आहे। इरादापत्रानुसार तब्बल 30 चौरस फुटाची तफावत। घराचं क्षेत्रफळ कमी करूनही किंमत मात्र तेवढीच राहणार आहे। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून घेऊया। 12वी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरात जळून खाक झाल्या आहेत। 10 मार्चला ही घटना घडली आहे। विरार पश्चिमेच्या बोळिंज नानभाट रोड इथल्या गंगोबाई अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे। संबंधित शिक्षिकेनं 12वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका घरी नेल्या होत्या। या घटनेनं विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंकडून सामच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे। उत्तरपत्रिका घरी घेऊन जाणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई होणार असल्याची प्रतिक्रिया दादा भुसेंनी दिली आहे। ऐन सणासुदीत बुलढाणा जिल्ह्यात युवा पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे। कैलास नागरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। आत्महत्यापूर्वी त्यांनी 3 पाणी सुसाईड नोट लिहून शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्यानं कैलास नागरेंनी टोकाचं पाऊल उचललंय। गोदावरी नदी प्रदूषित नसल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलाय। गोदावरी नदी पात्रात अनेक ठिकाणी गटार आणि नाल्यांचं पाणी सोडलं जात होतं, त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावर शंका उपस्थित होतीये। सिडको लॉटरी धारकानं साम हेल्पलाईनवर व्यथा मांडली आहे। विजेत्यांना मिळालेल्या घरांच्या एकूण क्षेत्रात तफावत असल्याचा आरोप एका ग्राहकानं केलाय। कार्पेट एरियात बदल झाल्यानं त्यांनी म्हटलंय। जाहिरातीत वाशीमधल्या 1 BHK घराचा कार्पेट एरिया 322 चौरस फूट दाखवण्यात आला, मात्र इरादापत्रात घराचं क्षेत्र 291.92 चौरस फूट असल्याचा आरोप करण्यात आला। मालाडमध्ये तृतीयपंथीयांनी पाणीपुरी स्टॉलवर राडा केलाय। पैसे देण्यास नकार दिल्यानं तृतीयपंथीयांनी स्टॉलवरील सामानाची फेकाफेक केली। त्यानंतर संतापलेल्या स्टॉल धारकानं तृतीयपंथीयांना चांगला चोप दिलाय। त्यानंतर तृतीयपंथीयांनी तिथून पळ काढला। अभिनेत्री आमदार महेंद्र थोरवेंविरोधात अभिनेत्री हेमांगी राव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। भूखंड लाटण्यासाठी गुंडगिरीचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय। नाशिकच्या काठेगल्ली सिग्नल परिसरातील सातपीर दर्ग्याचं बांधकाम अनधिकृत असल्याचा निकाल हायकोर्टानं दिला। नाशिक महानगरपालिकेच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना निकाल देण्यात आला। दर्गा अधिकृत असल्याचं ट्रस्टकडे पुरावे नसल्याचंही समोर आलं।
पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला जन्मठेप होण्याची शक्यता आहे. आरोपी गाडेवर पुणे पोलिसांनी अतिरिक्त 3 कलमांची वाढ केली आहे. हे गुन्हे सिद्ध झाल्यास गाडेला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. पुणे शहर आणि ग्रामीण भागातील संवेदनशील बस थांब्यांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. याच संदर्भात एसटी प्रशासनानं पोलीस आयुक्तांशी पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील 100 बस थांबे संवेदनशील आहेत. गँगस्टर अबू सालेमनं शिक्षा माफीसाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टानं राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. शिक्षा माफी तसंच तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेसाठी अबू सालेमनं याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी 26 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. मराठी द्वेष्ट्या दुकानदारांना मुंबई महानगरपालिकेनं दणका दिलाय. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांकडून कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय. मराठी पाट्या लावणं बंधनकारक असूनही अनेक दुकानदार मराठी पाट्या लावत नाहीत. अशा 3687 दुकानदारांकडून 1,10,00,000ची वसुली करण्यात आली. मुंबईतील कांदिवली येथील LIC कंपनीकडून मराठी भाषेला डावललं जात असल्याचा आरोप मनसेनं केलाय. त्यामुळे LICनं महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली. LICचा अर्ज हा इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे, मात्र मराठी भाषेत LICचा अर्जच नसल्यानं मनसे कार्यकर्ते संतापले. बेळगावसह सीमा भागात मराठी बोलल्यानं तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. किणये येथील ग्रामपंचायत विकास अधिकारी पत्तार यांनी मला मराठी येत नाही, कन्नडमधून बोल असं म्हटल्यानं बाचाबाची झाली. या वादाचा व्हिडिओ पुढे आलाय. एअरटेलच्या मराठी द्वेष्ट्या महिला कर्मचाऱ्याचा माज अखेर उतरवण्यात आलाय. तिनं मराठीतूनच माफी मागितली आहे. मराठीत का बोलू, महाराष्ट्र विकत घेतला का असं संतापजनक विधान तिनं केलं होतं. याच्या पुढे असं उद्धटपणे बोलू नको. तू आज एक महिला आहेस ना, म्हणून आज आम्ही ते विषय मिटवतोय. मला 2 मिनिटं लागलास तुझ्या घरी आहे. मराठी भाषाचे जे अपमान झाले आहेत त्याची मी माफी मागते आहे. याच्या पुढे असं उद्धटपणे बोलू नको. तू आज एक महिला आहेस ना, म्हणून आज आम्ही ते विषय मिटवतोय. मला 2 मिनिटं लागलास तुझ्या घरी आहे. वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना दूध दरवाढीचा फटका बसणार आहे. दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानं घेतलाय. 15 मार्चपासून दरवाढ लागू करण्यात येणार आहे. वाढत्या महागाईनं दूध उत्पादक संघानं दूध दरवाढीचा निर्णय घेतलाय. पुणे मेट्रो उद्या 9 तास बंद राहील. सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहील. होळी निमित्तानं मेट्रोची स्वच्छता आणि सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. दरम्यान दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत मेट्रो नियमित सुरू राहणार आहे. होळीनिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची दुसरी लेन वाहतुकीस खुली केली आहे. कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू झाल्यास काही अंशी वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. आता पोटहिस्स्यांनाही नकाशे मिळतील. पोटहिस्स्यांमधील जमीन मालकांना मात्र एकाच सातबारा उतार्यावर अवलंबून राहावं लागतं. मात्र पोटहिस्स्यांनाही नकाशे मिळणार असल्यानं खातेदारांमध्ये तसंच भावकीतला वाद मिटण्यास मदत होईल. राज्यातील 12 तालुक्यातील 1081 गावांना प्रायोगिक तत्वावर लवकरच पोटहिस्स्यांचे नकाशे उपलब्ध केले जातील. उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळली आहे. काल मुंबईचा पारा 38.6 अंशांवर पोहोचला होता. सलग 2 दिवस उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलंय. मुंबईच्या उपनगरांमध्ये ही उष्णतेची लाट पाहायला मिळते. राज्यासाठी पुढचे 4 दिवस तापदायक ठरणार आहे. अकोल्यातील तापमानाचा पारा 40 डिग्रीच्या पार गेलाय. पुढील 3 दिवस उष्णतेची लाट जास्त राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात सातत्यानं वाढ होतीये. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. मार्च महिन्यातच नाशिकचा पारा 38.7 अंशांवर गेलाय. तापमानात वाढ झाल्यानं नाशिककरांना उन्हाचे चटके बसतायत. मागील काही दिवसांपासून नाशिकच्या तापमानात सातत्यानं वाढ होताना दिसतेय. पुणे शहरासह जिल्ह्यातील उष्णतेचा पारा बुधवारी 40ची पार गेलाय. हंगामातील सर्वाधिक तापमान राजगुरुनगर मध्ये पाहायला मिळालंय. 40.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद इथं करण्यात आली. दरम्यान शहरासह जिल्ह्यात पुढील 2 दिवस कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नसून उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. 11 पैकी 6 जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 अंशांवर गेलाय. तर अकोल्यात सर्वाधिक म्हणजे 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर या शहरातील कमाल तापमानाचा पारा वेगानं वाढतोय.
अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडलेत. अरबी समुद्रात 18,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाहून अधिक क्षेत्रात खनिज तेलाचे नवे साठे समोर आलेत. त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राज्य सहकारी बँकेची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. बँकेचं बुडीत कर्ज वसूल करण्यासाठी 3 वर्षांसाठी हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान बँकेची 1,440 कोटी वसुली बाकी आहे. धाराशिवच्या परंड्यातील सिरसगावमध्ये जिल्हा परिषद शाळेची मोठी दुरावस्था झाली आहे. वर्गाच्या खोल्यांना अक्षरशः तडे गेलेत. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष झालंय. त्यामुळे पालक आक्रमक झाले असून शाळेच्या दुरुस्तीची मागणीही त्यांनी केली आहे. एमपीएससीच्या सर्व परीक्षा लवकरच मराठीमध्ये होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये अशी घोषणा केली आहे. कृषी अभियांत्रिकीची परीक्षा मराठीमध्येच घेण्याची मुभा देण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातल्या सावर्डेमध्ये शिमगोत्सवाची अनोखी प्रथा आहे. चक्क पेटते निखारे एकमेकांवर मारले जातात. या खेळामध्ये मानाप्रमाणे गावातील 2 गट परस्परांसमोर उभे राहून लाकडं फेकतात. सुमारे 30 फुटाच्या अंतरावरनं पेटती लाकडं 5 वेळा एकमेकांवर फेकली जातात. यालाच उलटा शिंका असं म्हटलं जातं. रायगड जिल्ह्यात होलिका उत्सवाची धूम सुरू झाली आहे. मुख्य होळीच्या आदल्या दिवशी धाकटी होळी साजरी करण्याची प्रथा आहे. यावेळच्या देखाव्यात छावा चित्रपटाची झलक पाहायला मिळाली. कोळीवाड्यातील होळीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. गावोगावी होम लावले जात आहेत. रत्नागिरी तालुक्यातील भोके गावच्या देवसामिया ग्रामदैवतेच्या शिमगोत्सवाचा होम लागलाय. गावात लागणाऱ्या होमासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. कोकणात होळीची धूम पाहायला मिळते. लांजा गावात 18 कुंभाचा ग्रामदेव धनी केदारलिंग देवाची होळी खेळण्यात आली आहे. या होळीभोवती ग्रामस्थ प्रदक्षिणा घालतात आणि होळी खेळवताना दिसतात. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. होळीनिमित्त विविध रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली आहे. शिर्डीच्या साई मंदिरात होळी सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. साई समाधी मंदिर, गुरुस्थान मंदिर, द्वारकामाई आणि चावडी मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. गुरुस्थान मंदिरासमोर होळीचे विधिवत पूजन करून होलिका दहन करण्यात आले. अमरावतीच्या मेळघाटात आदिवासी बांधवांमध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळालाय. सकाळपासूनच पारंपरिक वेशभूषेत ते नृत्य करताना दिसले. दरम्यान हा सण 5 दिवस साजरा केला जात असून संध्याकाळी होळी दहन करण्यात येणार आहे. नंदुरबारात सातपुड्यातील काठीमधील आदिवासी होळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. या होळीचा बांबू खास 300 किलोमीटरची पायपीट करून गुजरातच्या जंगलातून आणला जातो. जवळपास 4 दिवसाच्या प्रवासानंतर 11 मानकरी आज काठीमध्ये दाखल झाले. हे बघण्यासाठी पर्यटक या ठिकाणी दाखल होतात. जळगाव जिल्ह्यातील बंजारा समाजामध्ये होळी हा सण महत्त्वाचा आहे. या समाजात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं होळी साजरी केली जाते. महिला गोल रिंगण करून गाणी म्हणतात आणि नृत्य करतात. अशा प्रकारे बंजारा समाजात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते. जैसलमेरमध्ये होळीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. रंगपंचमी निमित्त शहरात रंगांची उधळण पाहायला मिळते. लक्ष्मीनाथ मंदिरात भाविक उत्सवात मग्न आहेत. एकमेकांवर रंग उधळत त्यांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली. लक्ष्मीनाथ मंदिरात रंगांचा एक विशेष उत्सव आयोजित करण्यात आला होता.
मुंबईच्या वरळी परिसरातील बीडीडी चाळीत वीर नेताजी क्रीडा मंडळातर्फे अनोखी होळी साजरी केली जाते। इथे टॉर्स घोटाळ्याच्या 50 फूट उंचीचा पुतळा साकारण्यात आलाय। भ्रष्टाचार नष्ट व्हावा यासाठी प्रतिकृतीचं दहन करण्यात येणार आहे। आणि आता बातमी आहे पालकांची चिंता वाढवणारी, कारण खासगी इंग्रजी शाळांनी पुन्हा एकदा फी वाढीचं हत्यार उपसलंय। मात्र खासगी शाळांच्या फी वाढीचे नियम काय आहेत आणि पालक का हैराण आहेत, बघूया। इंग्रजी शाळांच्या फी मध्ये पुन्हा वाढ। नियंत्रणाविना इंग्रजी शाळा मोकाट। फी वाढीनं पालकांची लूट। राज्यातील खासगी इंग्रजी शाळांनी पुन्हा एकदा फी वाढीचं हत्यार उपसलंय। 10 वर्षात खासगी विनाअनुदानित शाळांच्या फी मध्ये 10 पटीनं वाढ झाल्याचं समोर आलं। यामुळे इंग्रजी शाळेत मुलांचा अभ्यास घेण्यासाठी वर्षाला 25,000 ते 1.25 लाख रुपये मोजावे लागतात। मात्र या लुटीवर शिक्षण विभागाचं नियंत्रण नसल्याचं समोर आलंय। म्हणजे मिनी केजी आणि केजीला नाही म्हटलं तरी आत्ता ॲडमिशन घ्यायची झाली तर 25,000 ते 30,000 रुपये सुरुवातीला भरायचे आणि डोनेशन ते मागतात। मग स्पर्धा वाढलेली आहे, शाळा वाढल्या आहेत आणि त्या ह्याच्याप्रमाणे मनमानी फी वाढ करतात। फी वाढी संदर्भात आमचा फार विरोध आहे। सरकारचं ह्याबद्दल काही नियंत्रण नाही शाळांवरती। परत दरवर्षी सामान्य माणूस कुठला पैसे एवढे आणणार नाही का? प्रत्येकाचे पगार जेमतेम काय वाढत नाहीत पगार, त्यामुळं प्रत्येक सरकारने यावर लक्ष घालावं। शिकायचं तर कसं शिकायचं? ज्या मराठी शाळा आहेत त्याही त्यांनी बंद करायच्याच मार्गावरती टाकलेल्या आहेत। कसं काय आम्ही करणार पुढे? तुम्ही आम्हाला ह्याच्यातनं गव्हर्नमेंटने आम्हाला मार्ग काढून द्यावा प्रशासनानं। राज्यात वाढलेली स्पर्धा, बंद पडत चाललेल्या मराठी शाळा आणि इंग्रजी शाळांचं वाढतं फॅड यामुळे पालकांचा खासगी इंग्रजी शाळांकडे ओढा आहे। त्यामुळे पालकांची महत्वाकांक्षा ओळखून अपुऱ्या सुविधा असतानाही खासगी इंग्रजी शाळा फी मध्ये भरमसाठ वाढ करत असल्याचं चित्र आहे। मात्र फी वाढी संदर्भात शासनाचा नियम काय सांगतो, पाहूया। दर 2 वर्षाला खासगी विनाअनुदानित शाळा 15% फी वाढ करू शकतात। शाळेतील भौतिक सुविधांच्या पूर्ततेसाठी फी वाढ करण्याची मुभा आहे। सुरुवातीची फी किती असावी यावर शासनाचा अंकुश नाही। शुल्क वाढीवर आक्षेप असल्यास शिक्षक पालक बैठकीत नोंदवण्याची मुभा आहे। पालकांच्या तक्रारीवर ठोस कारवाईची तरतूद नाहीये। एकीकडे बंद पडत चाललेल्या मराठी शाळा आणि दुसरीकडे इंग्रजी शाळांचं वाढतं फॅड यामध्ये सर्वसामान्य पालकांची कोंडी झाली आहे। तर फी संदर्भात शिक्षण विभागाची ठोस तरतूद नसल्यानं शिक्षण विभागाचे हात बांधलेले असल्याचं चित्र आहे। त्यामुळे सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून आता तरी सरकार फी संदर्भात ठोस तरतूद करणार की संस्था चालकांना मोकळीक देऊन पालकांच्या पिळवणूक करत राहणार याकडेच लक्ष लागलंय। नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।